आज सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान महादेवखोरी परिसरातील उत्तम नगर येथे एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्यात आला। जितेंद्र बांगरे यांचे दुकान असून गेली 5 वर्ष ते या परिसरात आपला व्यवसाय करतायत। आज सकाळी त्यांनी दुकान उघडले आणि आपल्यासोबत आणलेली एक बॅग दुकानात ठेवली व काही कामासाठी ते दुकानाच्या शेजारी गेले असता परत येऊन पाहतो तर त्यांची ती बॅग तिथून गायब झाली होती। या बॅगेमध्ये 1.5 किलो चांदी, 20 ग्रॅम सोने व 30,000ची रोख रक्कम असा जवळपास 2.5 ते 3 लाखांचा मुद्देमाल असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी लगेचच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या संदर्भातील गुन्हा नोंदवला। बांगरे यांच्या दुकानाच्या 2-3 दुकाने सोडून एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज चेक केले असता यांच्या दुकानातून एक व्यक्ती बाहेर पडताना दिसत आहे तर एक व्यक्ती मोटरसायकल घेऊन तयार असल्याचे दिसते आहे व त्याच्या हातात एक बॅगही दिसत आहे। सकाळी आज 11:30 वाजताच्या दरम्यान महादेवखोरी परिसरातील उत्तम नगर या परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानातून जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। अगदी 2-3 दिवसांपूर्वीच अमरावतीमध्ये सशस्त्र दरोड्याची एक घटना घडली होती। आता अजून 3 दिवसांमध्येच एक दुसरी घटना घडली आहे ज्यामध्ये सोन्या चांदीच्या दुकानातून जवळपास 2.5 ते 3 लाखाचा माल गेल्याचं दुकानदाराच्या मालकाने सांगितलेलं आहे। या दुकानाचे मालक बांगरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणे नेमकं काय घडलं। मी सकाळी घरून 11-11:30 वाजता निघालो आणि घरी आल्यानंतर आपल्या दुकानात आल्यानंतर दुकान उघडून बॅग काउंटरवर ठेवल्या। माझ्या नेहमीच्या बॅग ज्या असतात ज्यामध्ये सोनं चांदी वगैरे होतं त्या काउंटरवरती ठेवल्या मी आणि साफसफाई करत होतो। तेवढ्यात माझ्या बॅगा चोरट्यांनी घेऊन गेले। तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही। नंतर मी पाहतो तर बॅग मला दिसल्या नाही। तर त्यामध्ये 1.5 किलो चांदी, 20 ग्राम सोनं आणि 30,000 रुपये असं कॅश होती आणि ते माझं गायब झालेलं। यापूर्वी अशी काही घटना घडली होती? केव्हाच नाही। मला तिथे 5 वर्ष होऊन राहिले त्या ठिकाणी आणि सगळ्यांशी संबंध वगैरे सगळं चांगलंच आहे, पण ते अचानक आज ते घडलं। किती लोक होते, कोण आलं, नाही कळलं ते तुम्हाला? दिसलंच नाही, मला कोणीच दिसलं नाही। सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे काही आसपासच्या परिसरात तुमच्या दुकानात आहे जेणेकरून तुम्ही ओळखू शकाल त्यांना? हो दिसले, ओळखूच म्हणजे त्यांना मी पाहिलंच नाही आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पण दिसले नाही आणि माझ्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा आहे नाही, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे तो, बाकी काही नाही। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फ्रेजरपुरा पोलीस पुढील तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले। अगदी 2-3 दिवसांपूर्वीच अमरावतीच्या जवाहरनगर भागातही एक सशस्त्र दरोडा पडला होता। आताही लगेचच दुसरी घटना घडली आहे, त्यामुळे अमरावतीकरांनी चिंता व्यक्त केली आहे।